झी मराठी, चर्चा ही होणारच। सामाजिक कार्यकर्ते विजय चौगुले यांचे वडील निवृत्त तहसीलदार श्रीपती चौगुले अण्णा यांचं 11 एप्रिल रोजी निधन झालं। आज सोमवार 13 एप्रिल रोजी रक्षा विसर्जन कार्यक्रम पार पडला। यावेळी गावातील आजीमाजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलासवासी चौगुले यांनी आपल्या सेवा काळात गोरगरिबांना न्याय मिळवून देत अनेकांची कामं मार्गी लावलेली होती। त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजता सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि रक्षा विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती। मात्र या गंभीर आणि श्रद्धेच्या वातावरणात काही अज्ञात व्यक्तींनी नारळ व इतर वस्तूंचा वापर करून अघोरी प्रकार केल्याचं समोर आलं। या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृत्यांमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे यापूर्वी अशा घटना घडूनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अघोरी प्रकार करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होती। भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, परिसरावर नियमित देखरेख ठेवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पोलीस प्रशासन, हातकणंगले नगरपंचायत तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।